काय का अंबरतीये? तिला काय झालं आता? वाचले, घरी सुखरूप पोहोचले मी. आज जर मी यांना सापडले असते तर मी पूर्ती फसले असते. आज थोडक्यात वाचले, पण परत अशी चूक करून चालणार नाही. मला सावध राहावं लागेल. काय ना रे, तू पेस्ट कंट्रोलवाला आला, त्यानं सगळीकडे औषध फवारलं इथं. आणि साहेबांसोबत ती बाहेर बोलत उभा राहिला तिथं. तेवढ्यात पाठीमाग आग लागली. साहेब आले की आत बघायला, आणि बाहेरून बघतो तर तो पेस्ट कंट्रोलवाला गेला पळून. साहेब त्याच्या मागं पळत गेलं, आम्ही बी त्याच्या मागं पळत गेलो तिकडे बाहेर. आणि माघार येऊन बघतो तर काय, सगळं जळून खाक झालेलं रे. सगळं फिंगरप्रिंट सगळं गेलं. जे ग्लास आपण ठसं घेतलेलं का नाही ते बी नष्ट झालं. श्यामल वहिनीच्या खुण्यापर्यंत पोहोचण्याचा एकमेव मार्ग होता, तो पण आता नष्ट झाला. तो जो कोणी आहे ना त्यानंच माझ्या श्यामलला मारले. म्हणूनच तो इथं आलता पुरावा नष्ट करायला. पण माझ्या श्यामलने त्याचं काय बिघडवलं होतं? का त्याने माझ्या श्यामलला मारलं? काहीच कळलं. हे माझंच चुकलं. मी श्यामलला घ्यायला स्टँडवर जायला पाहिजे होतं. माझ्यामुळे तिचा खून झाला. मी सुधाकर, अरे सावर स्वतःला. हा, अरे असं धीर सोडू नकोस, सावर. सुधाकर, साहेब आले. रडतोस काय? रडायची वेळ आहे का? त्याला शोधायचंय आपल्याला. एक गोष्ट मात्र कळली या निमित्तानं, तुझ्या बायकोला ज्यानं मारलंय ना तो याच गावातला. साहेब, त्याला अजिबात सोडायचं नाही. तो गावात असू देत, नाही तर जगातल्या कुठल्या पण कोपऱ्यात असू देत. त्याला हुडकून काढायचा म्हणजे काढायचा. त्याला कायद्यानं फासावर लटकवल्याशिवाय ना आता शांत बसायचं नाही. हे स्पिरिट पाहिजे. असं खांदे चालू आहे का? नाही साहेब. ब्रेकिंग न्यूज, ब्रेकिंग न्यूज, ब्रेकिंग न्यूज. हळू. ब्रेकिंग न्यूज. तुम्ही पाहत आहात कुरोली गावामध्ये पोलीस स्टेशनला आग लागली होती. ते पहा जळून खाक झालेलं पोलीस स्टेशन. तुम्हाला सांगतो, कुरोली गावामध्ये अनाकलनीय खून आणि घटनांचं गूढ वाढत चाललेलं आहे. हे गूढ वाढत जाऊन या गावामध्ये एकदम विचित्र घटना घडत आहेत. श्यामल वहिनींचा खून झाला आणि तो खुनी शोधण्यासाठी जामकर साहेबांनी स्वतः गावातील सर्व लोकांना हाताचे ठसे देण्यासाठी आवाहन केलं आणि त्यासाठी उदंड प्रतिसाद मिळाला. पण याच्यामुळं तो गुन्हेगार घाबरला आणि त्यांनी पोलीस स्टेशन मधील हाताचे ठसे मिटवण्यासाठी संपूर्ण पोलीस स्टेशनला आग लावली आणि पोलीस स्टेशनची रेकॉर्ड रूम जाळण्याचा प्रयत्न केला.
आणि याबद्दल जामकर साहेबांचं काय मत आहे, त्यांचा कोणावर संशय आहे का, आपण त्यांनाच विचारूया. नमस्कार जामकर साहेब. या पोलीस स्टेशनला ही जी आग लागली ती का लागली, कशामुळे लागली, कोणी लावली, का लावली, याच्याबद्दल तुमचं काय मत आहे तुम्ही सांगा. आणि तुमचा कोणावर संशय आहे का? बघा, तुमच्या मनात प्रश्नांची गर्दी निर्माण झाली आहे, त्यामुळे मी तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तर अगदी सविस्तर देणार नाही. पण ज्याने कुणी हे केलंय सगळं तो याच गावातला आहे, तो या पोलीस स्टेशनवर लक्ष ठेवून होता. मग साहेब, तो जर पोलीस स्टेशनवर लक्ष ठेवून होता तर तुम्ही त्याच्यावर लक्ष ठेवून नव्हते का? या पोलीस स्टेशनमध्ये पेस्ट कंट्रोलचं काम चाललं होतं. त्या बहाण्याने तो आत आला आणि त्याने हे सगळं केलंय. पण हे सगळं करताना तो एक गोष्ट विसरलाय की तो स्वतःहून आमच्या जाळ्यात अडकलाय. आता तो काही सुटत नाही. साहेब, ते कसं काय? चला सांगतो. साहेबांना फॉलो कर. अरे काय कसलं डाउनलोडिंग आहे? अरे गावात कोणाची हिंमत झाली असेल तर डायरेक्ट पोलीस स्टेशन जाळायची? मला नाही वाटत बरं का हे आपल्या गावातलं कोणाचं काम असेल. आपल्या गावात नाही एवढी कोणाची हिंमत. पर पोलीस स्टेशन नाही नाही. आजकाल कोणाचा काय भरोसा देता येत नाही बाबा. कोणी आपल्यातलाच कोणतरी असू शकतो. काय मग हे माझ्याकडे काय बघतोय? मी कुठं काय केलंय? अरे दिवसभर तर आम्ही एकत्रच असतो की. काय काय बोलतो रे? आम्ही काय नाही केलंय. अरे जामकर साहेबांची गाडी आली वाटतं. आरोपी सापडला काय की? जामकर साहेब, सापडला का आरोपी? सापडलाच म्हणून समजा. त्या आरोपीला वाटलं आपण फार हुशार आहोत, पण पोलिसांपेक्षा हुशार कुणी नाही. त्याला वाटलं पोलीस स्टेशनला आग लावली, पुरावे नष्ट केले म्हणजे सगळं संपलं, तो सुटेल. असं अजिबात होऊ शकत नाही. ते सगळे पुरावे, हाताचे ठसे माझ्या पर्सनल कम्प्युटरला एकदम सेफ आहेत.